रमण आणि रेखा दोघही एका छोट्या गावात राहत होते आणि तिथलं हवामान काही दिवसांपासून बिघडायला लागलं होतं. मागच्या काही दिवसांपासून वातावरण जरा पावसाचं वाटतंय. हो ना, काही दिवसांपासून पावसाचं वातावरण वाटतंय. काळे काळे ढग जमा झालेत. असं वाटतंय की मुसळधार पाऊस सुरू होणार आहे. हो, मला तर याचीच भीती वाटते की जसं मागच्या वेळी तुफान पाऊस आला होता तेव्हा आपल्या सगळ्यांच्या घरात पाणी भरलं होतं. आता यावेळी हा पाऊस काय करतोय कुणास ठाऊक. रमणला सतत हीच चिंता सतावत होती की पाऊस चालू झाल्यावर काय होईल. आणि तो दिवस येतो जेव्हा तिथे भयंकर पाऊस सुरू होतो. भयंकर मुसळधार पावसामुळे सगळेजण घरात अडकून पडतात आणि रमण सुद्धा रेखाशी बोलतो. रेखा, अजिबात दरवाजा उघडू नकोस, नाहीतर पावसाचं सगळं पाणी घरात येईल आणि आपल्याला उगाच त्रास होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत मी दार अजिबात उघडणार नाही. पाऊस इतका जोरात पडतो की संपूर्ण गावात पाणी साचतं आणि गावातल्या बऱ्याच माणसांच्या शेतीचं खूप सारं नुकसान होतं. दिवसभराच्या मुसळधार पावसानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थांबतो, पण तेव्हा बऱ्याच लोकांचं खूप नुकसान झालेलं असतं. अरे, एवढ्या जोरात पाऊस आला की माझ्या सगळ्या शेतात पाणी भरलं. हो, माझं शेतही उद्ध्वस्त झालंय. असं वाटतंय की आता इथून दुसरीकडे कुठेतरी जावं लागेल. ज्यांचं नुकसान फार झालेलं होतं ते लोक गाव सोडून निघून जातात, परंतु काही लोक गावातच थांबतात. रमण आणि रेखा सुद्धा पाऊस पडल्यानंतर आपल्या घराची दशा बघून चिंताग्रस्त होतात. असं वाटतंय आता सगळ्यांच्याच घरात पाणी भरलंय. हो ना, बरोबर बोलताय तुम्ही. ज्यांचं घर नदी जवळ असेल त्या घरांची काय अवस्था झाली असेल. देव जाणे ती सगळी माणसं आता गावात थांबली असतील की नाही. हो ना, आपलं घर तर नदीपासून लांब आहे, तरीही आपल्या घरात पावसाचं हे पाणी शिरलंच. आता मला तर हा विचार करूनही भीती वाटते की गावातल्या बाकीच्या लोकांचं काय झालं असेल. गावातली माणसं आता हतबल झाली होती, कारण त्यांना आता गावात राहणं अवघड वाटू लागलं होतं. सगळेच जण आता चिंताग्रस्त झाले होते. रमण दादा, आता तर आपल्याला इथून जावंच लागेल. मी पण हाच विचार करतोय. फक्त विचार करून होणार नाही. माझ्या घरात तर अजूनही पाणी भरलेलं आहे आणि गावातही सगळीकडे पाणीच पाणी आहे. जेव्हा गावातलं पाणी ओसरेल तेव्हा परत येऊन विचार करू की गावात काही करू शकतो की नाही. मी तर इथून नक्की जाऊ तरी कुठे? जे काही आहे माझ्याकडे ते इथं गावातच आहे. रमण ह्या गोष्टीचा विचार करून चिंतित होता की तो आता काय करेल. आणि आता अशातच रेखा त्याला बोलते. तुम्ही काही विचार केलाय? बरेच जण गाव सोडून निघून गेलेत आणि आपण आहोत की इथेच बसलोत. सांगा ना, काय करायचंय? मी तुला खरं सांगू तर आपलं हे राहतं घर आणि आपलं गाव सोडून जायला मन धजावत नाहीये. हे घर, हे आपलं गाव, हेच खऱ्या अर्थाने आपलं वैभव आहे. मला ठाऊक आहे की तुम्हाला या घराबद्दल, गावाबद्दल खूप प्रेम वाटतंय, पण तुम्ही परिस्थिती सुद्धा बघा ना. मी प्रयत्न करतोच आहे. जर काही दिवसात परिस्थिती आधीसारखी नाही झाली तर आपण हे गाव आणि हे घर सोडून निघून जाऊ. ठीक आहे, मी तुमची नक्कीच साथ देईन. रमण गावात काही काम शोधण्याचा प्रयत्न करतो, पण अख्खं गाव रिकामं झालेलं असतं. गावात कुठे चिटपाखरूच नसतं, त्यामुळे तो कुठे काम करायला जाणार होता. त्याला पोटा पाण्याचा प्रश्न असतो, त्यामुळे तो चिंतित होतो. आता काय करू मी? कोणी दुकान लावू शकत नाही, काही बनवून विकू शकत नाही, कोणी सावकारही नाही ज्याच्या घरी काम करता येईल. शेतात सुद्धा आता काहीच उगवू शकत नाही. मग आता काय करायचं? अहो, म्हणूनच तर सगळे गाव सोडून निघून गेलेत. नदी किनारी राहायची हिंमत सगळ्यांमध्ये नाहीये. ठीक आहे, आपणही उद्याच हे गाव सोडून निघून जाऊ इथून. रमण आणि रेखा पुढच्या दिवशी तिथून निघण्याची तयारी करत असतात, पण पुन्हा तिथे वादळ येतं आणि ह्यावेळेस पाऊस आणखीनच मुसळधार पडत असतो. खूप मुसळधार पाऊस पडतोय रेखा. हो ना, तुम्ही बाहेर जाऊ नका. गावातली सगळी माणसं घरात अडकून पडतात, पण पाऊस इतका वाढतो की गावात पूर येतो. लोकांची घरं पुरामध्ये वाहू लागतात. सगळीकडे लोक चिंताग्रस्त होतात आणि आता स्वतःच्या घरातून बाहेर येतात.
आपलं सामान, आपलं घरदार सगळं सोड आणि आधी आपला जीव वाचव. हो हो, सगळे पळा इथून, निघा इथून आणि आपला जीव वाचवा. आता सगळे लोक आपापल्या घरातून बाहेर येऊन आपापला जीव वाचवतात. रमण आणि रेखा सुद्धा घर सोडून पळू लागतात. त्याच वेळी रमणची नजर नदी किनारी बसलेल्या एका बाबांवर पडते. तो त्यांच्या जवळ जातो. साधू महाराज, आता काय करू शकतो? चला, अहो पळा इथून. संपूर्ण गावात कोणीच थांबायला तयार नाहीये आणि तुम्ही इथे ध्यानमग्न बसले आहात. कुणाच ठाऊक या नदीकडे तुम्ही काय मागताय. तसही या नदीच्या पुरात अख्खं गाव वाहून जाईल. बाबा त्याला काहीच उत्तर देत नाहीत. रमण पुन्हा विचारतो, बोला ना साधू महाराज, अहो तुम्ही इथे ध्यानस्थ का बसले आहात? या भयंकर पावसापासून आणि या पुरापासून तुम्हा सगळ्यांचं रक्षण व्हावं म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतोय. कळलं का? या नदीकडे मी प्रार्थना करतोय की या गावावर आणि इथल्या लोकांवर कोपू नकोस. उलट यांच्यावर आपली कृपादृष्टी ठेव. पण याच्यानं नेमकं काय होणार आहे? अहो आमचंही सगळं घर उद्ध्वस्त झालंय. माझ्या शेतात सुद्धा पार पाणी घुसलंय. मी तर हिम्मत करून इथे थांबलो होतो, पण आता मी सुद्धा हे गाव सोडून पळून चाललोय. ठीक आहे, मग मी तुझ्यासाठी काहीतरी करतो. करा साधू महाराज, काहीतरी कृपा करा आमच्यावर. तू एक थाळी घेऊन ये. मी ती थाळी माझ्या जादूने इतकी मोठी करेन की त्यात गावातले सगळे लोक सामावून जातील. काय मस्करी करताय साधू महाराज? असं कधी होतं का? तू एक थाळी घेऊन ये बाळा. तुमच्या बोलण्यावर माझा विश्वास बसत नाहीये, पण तुम्ही आता इतकं म्हणताय तर मी तुमच्यासाठी एक थाळी घेऊन येतो. रमण लवकरच एक थाळी रेखाकडून घेऊन त्यांना देतो आणि बाबा त्यावर आपला हात ठेवून मंत्र म्हणून काहीतरी बोलतात. किती वेळ लावताय तुम्ही साधू महाराज? पुराचं पाणी वाढत चाललंय. थोड्या वेळात सगळं काही वाहून जाईल. काही सुद्धा वाचणार नाही. ना मी, ना तुम्ही आणि नाही तुमची ही थाळी. बास. मग ती बाबा ती थाळी उचलून गावाकडे फेकतात आणि अचानक ती थाळी मोठी होऊ लागते आणि वाढता वाढता ती इतकी वाढत जाते ज्याला बघून सगळे लोक थक्क होऊन जातात. अरे हे काय होतंय? ही थाळी एवढी मोठी कशी काय झाली? माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये माझा. आता रमण लोकांना समजावतो. अरे बाबांनो, ही जादू कशीही झाली असली तरी या क्षणी आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे वाचणं. जर आपण जमिनीवर राहिलो तर या पुराच्या पाण्यात वाहून जाऊ. म्हणूनच आपण सगळ्यांनी गपचूप या थाळीमध्ये चढायला हवं. हो, बरोबर बोलतोयस तू. आता सगळेजण आपापल्या परिवाराला घेऊन त्या थाळीत चढतात आणि आता रमण बाबांना सुद्धा बोलावतो. साधू महाराज, तुम्हीही या थाळीत या. बाबा जसे त्या थाळीत चढतात तशी ती थाळी थोडी हवेत तरंगायला लागते. सगळे लोक घाबरू लागतात. तेव्हाच बाबा सगळ्यांना समजावू लागतात. घाबरू नका, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आता पूर कितीही आला तरी ही थाळी बुडणार नाही, कारण ही थाळी हवेत आहे. आणि जेव्हा हा पाऊस थांबेल, हा पूर ओसरेल, तेव्हा ही थाळी आपोआप खाली जमिनीवर येईल. आता संपूर्ण गाव त्या हवेत उडणाऱ्या त्या थाळीत असतं. त्या उडणाऱ्या थाळीने अख्ख्या गावकऱ्यांचा जीव वाचवलेला असतो. पण तरीही गावकऱ्यांच्या मनातली भीती संपलेली नसते. त्यांच्या मनात भीती कायम असते आणि ते देवाकडे प्रार्थना करत असतात. हे देवा, अरे देवा, वाचव रे आम्हाला. आता हा पाऊस थांबव रे बाबा. अरे आमचं घर, आमचं गाव सगळं उद्ध्वस्त झालंय बाबा. लोकांची प्रार्थना फळाला येते आणि रात्र सरल्यानंतर सकाळी पाऊस थांबतो. पण त्या पावसात अनेकांची घरं शेतं वाहून गेलेली असतात आणि त्यामुळे ते सगळे रडत असतात. माझं सुद्धा घर वाहून गेलं. अरे माझं तर शेत सुद्धा उद्ध्वस्त झालं. आता जगून काय करू? मरून जाणं हाच एक उपाय आहे. माझ्याही घरात काहीच वाचलं नाही. खूप अपेक्षा होती मला की पूर नाही येणार आणि आपण सगळेच वाचू, पण माझ्या सगळ्या अपेक्षा उद्ध्वस्त झाल्या. सगळ्या लोकांना हताश बघून
बाबा सगळ्यांना समजवतात. तुम्ही सगळे या गोष्टीने खुश नाही आहात की तुम्हा सगळ्यांचा जीव वाचलाय, तुमच्या कुटुंबाचा जीव वाचलाय. उलट या गोष्टीने दुखी आहात की तुम्ही जे कमावलेलं ते सगळं वाहून गेलं. अरे, तुम्ही जर नीट डोळे उघडून बघाल तर तुम्हाला जाणीव होईल की तुमच्याकडे खूप काही उरलेलं आहे. या गोष्टी बोलायला सोप्या आहेत साधू महाराज, पण तुम्हीच सांगा ना, आम्ही काय करणार, कुठे राहणार? अरे बाळा, जर तूच वाचला नसतास तर तुझ्या कुटुंबाने काय केलं असतं? विचार केलाय तू कधी? तुला तर आनंद व्हायला हवा की तुम्ही सगळे अगदी सुरक्षित आहात. आणि जर तुम्ही लोक मेहनत कराल तर पुन्हा तुमचं आयुष्य समृद्ध करू शकाल. बाबांनी समजवल्यानंतर सगळे शांत बसतात आणि रेखाही रमणला बोलते, अहो, बाबा खरंच बरोबर बोलताय. अहो, या थाळीनेच आपल्या सर्वांना वाचवलंय. बघायला गेलं तर या थाळीत सगळं गाव सामावलंय हो. आणि आता आपण सगळ्यांनी एकमेकांना साथ दिली तर बघाच, आपण पुन्हा नवीन आयुष्य उभं करू शकू. आणि मग सगळे निराशा सोडून नव्या जोमाने कामाला लागतात आणि नव्या आशेने, नव्या जोमाने आपलं गाव पुन्हा उभं करतात.